मॅचला होते सुरुवात. सेमीफायनल, पहिला बॉल, पहिलाच बॉल, गोशंकी क्षेत्रामध्ये 1 धाव. संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय. फटका सजवलाय, जबरदस्त स्ट्रोक, बॉल सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर, फोर. ऑन साइडला वळवलाय, 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? Oh shit! जबरदस्त फटका, बॉल हवेत आहे, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न आणि विकेटचं पतन, फलंदाज बाद. अद्वैत जाऊया मॅचच्या दिशेने. बघा काय पाऊस बरसतोय, पावसाचा वर्षाव. वेगाने टाकलेला बॉल, बॉल पाठीमागे गेलाय. व्हाईट बॉल, +1, व्हाईट +1. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 बॉलचा खेळ झाला, अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा गोशंकी क्षेत्रामध्ये 1 धाव, शेवटचा बॉल. अकरा धावा धावफलकावरती, शेवटचा बॉल, 11 धावा झाल्यात. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे 1 धाव कंप्लीट नाही होणार, कारण या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. 11 झाल्यात, 12 धावांचं लक्ष असेल. चला घोषटवाडी टीम लगेच जा प्लीज, प्लीज थोडस फास्ट घ्या. अकरा झाल्यात, 12 करायचे आहेत वन साइड जिवाळा टीमला.
चला बॅट्समन लगेच पाठवा. येणाऱ्या काळामध्ये पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत जिव्हाळा चषक, त्याचबरोबर मंगलमूर्ती चषक आणि त्यानंतर पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग आणि या सर्व बरेच शेड्यूल पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन संघटनेच्या माध्यमातून मात्र या स्पर्धा आपल्या भेटीस नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं आयोजन नियोजन सातत्याने मात्र पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन संघटनेच्या अंतर्गत प्रत्येक संघाच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने याच मैदानामध्ये पाटण तालुका टेनिस बॉलची जी प्रीमियर लीग डे नाईट फॉर्मॅट मध्ये पार पडली, येणाऱ्या काळामध्ये पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीगची देखील लीग येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. वन साइड जिव्हाळा टीम विनंती करेन की बॅट्समन त्वरित पाठवा, कारण अजून एक मॅच बाकी आहे. त्याचबरोबर पुढच्या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये बिग ब्लास्ट, मान्सून बिग ब्लास्ट पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन संघटनेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी मान्सून बिग ब्लास्ट ही देखील स्पर्धा येत्या काळामध्ये येणाऱ्या पुढील महिन्यामध्ये आपल्या भेटीस येते. बऱ्याच स्पर्धा आहेत येणाऱ्या काळामध्ये, भरपूर मोठ्या स्पर्धेचं आयोजन आणि या आयोजनाचा बादशाह अर्थातच शिवा जाधव बॉस आणि संपूर्ण कमिटी सातत्याने मात्र त्याच्या पाठीशी उभी असणारी पाहायला मिळते. कारण आयोजन आणि नियोजनाचा बादशाह म्हणून परफेक्ट आयोजन आणि नियोजन कशा पद्धतीने करावं, नवी मुंबईच्या पटलावरती जे नाव सातत्याने मात्र गाजतंय ते म्हणजे शिवा जाधव बॉस. सगळ्या मॅचच्या दिशेने 12 धावांचं लक्ष. पहिलाच बॉल अतिरिक्त उसळी घेणारा हा चेंडू, वन बाउन्सचा इशारा, व्हाईट बॉल देखील दिला गेलाय पंचांच्या माध्यमातून. शरीरापासून दूर ठेवलाय, व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा अंपायरचा. अवांतर धाव संख्येने मध्ये पुन्हा एकदा भर पडते, 2 धावा धाव फलकावरती लागल्यात. आखू टप्प्याचा बॉल होता, दिशा दिली आहे, बॉल चाललाय पाठीमागच्या क्षेत्रामध्ये, तिथे एक धाव मात्र मिळेल, सिंगल येते. पाच चेंडू 9 धावांची गरज आहे. येणारे 5 बॉल आणि 9 धावांची गरज. जबरदस्त फटका स्लॉट मध्ये पाठवलं, पार्किंग प्लॉट मध्ये, रडार मध्ये आला, त्याला पाठवून दिलंय अतुल भालेकर याने. अतुल भालेकर स्टाईल पद्धतीने सीमा पार षटकार, परंतु धावांचा पाऊस मात्र अतुल भालेकरच्या पाठमधून मात्र पाहायला मिळतोय. चार चेंडू 3, व्हाईट बॉल. चार चेंडू 2 ची गरज. हलक्या हाताने मात्र ढकलून काढलाय, सॉफ्ट हँडेड बॅटने खेळलेला फटका. स्कोर लेवल झालाय, एका धावेची गरज असेल. 3 चेंडू 1 धावेची गरज. व्हाईट बॉल आणि हा सामना जिंकलाय टीम वन साइड
जिव्हाळा संघाने. चला टॉस साठी या लगेच.